सत्यशोधक टाइम्स, जनतेचा आवाज, जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी. यांचे चुलते वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी एक जण कोणीतरी एवढं आम्ही सर्व ग्रामस्थ, श्रीरामपूरकर, सर्व माता बहिणी, श्रीरामपूरचे सर्व व्यापारी, सर्व संघटनेचे अधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. याची दखल शासनाने घेतलेली आहे, परंतु न्याय मार्गासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघारी आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला, आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण सुरू याची आमच्या दुबई कुटुंब विनंती. जे तुम्ही केलेले आहे ते दुबई कुटुंब हे करू शकतो. अमर रहे, अमर रहे, आकाश भैया अमर रहे, अमर रहे, आकाश भैया अमर रहे. जी काही 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाची माझ्या डोळ्यात निर्गुण हत्या केलेली आहे त्यासाठी ओगळे साहेब, करंदाजा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझा मदत केली, सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? आता एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असणार जगात ह्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढे जाईल. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचं दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले हे आमदार कांबळे आणि मुरगुड साहेब या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात जितके चांगलं काम करतात त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला गुन्हेला या शहरातून का सगळीकडून हद्दपार करा, याचं इन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका, एवढीच विनंती करू. संघाची